मी नाशिकमधून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला आणि त्यानंतर कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेत विरोधकांच्या टीकेला उत्तरही दिलं। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत असताना नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुरू असल्याचं महाजनांनी सांगितलं। केरळमधून 4000 झाडं आणल्याची माहिती देत नाशिकला राज्यातील सर्वात हिरवागार जिल्हा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे संजय राऊतांच्या वर देखील निशाणा साधत कुंभमेळ्याला बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं महाजन म्हणाले। लोक बोरीच्या झाडावर दगड मारतात ना, बाबुळीवर दगड मारतात। बघितलं का तुम्ही कधी बाबुळीच्या झाडावर लोक दगड मारतात? काही काटे पडतील का काय पडतील? ते बोराच्या झाडावर दगड मारत असतात लोक। आणि म्हणून मला असं वाटतं की ते टार्गेटेड त्यांचं काम। त्यांना खरं म्हणजे मला तर असं वाटतं त्याला कुंभमेळा बदनाम करायचा आहे। आपण बघितलंय तो जो घोटाळा झाला टेंडरचा, त्याच्यामध्ये तुम्ही मला घेतलं घे ऑर्डर, जा मला इतके पैसे दे। सरकारी पैशाचा पोळ झाला का? कोणी सरकारने काही घोटाळा केला का? आमच्या अधिकाऱ्यांनी केला का? नाही। कुंभमेळ्याच्या 0.1% खर्चात 100 ते 125 मराठी शाळा वाचल्या असत्या असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराडे यांनी व्यक्त केलं। तर कुंभमेळ्यावर 34,000 कोटी खर्च करायला आक्षेप नाही। आधी अर्थसंकल्पात शिक्षणावर 8 ते 12% तरतूद असायची। आता वाढत्या गरजांच्या तुलनेत शिक्षणावरचा खर्च हा कमी पडत असल्याचं मत वराडेंनी व्यक्त केलं। त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी दे। 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या। आणि मी हे तुम्हाला आग्रहाने आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो। आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढ्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना। शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ का? सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे याच्यातून काढा त्यात टाका म्हणून। पण हे आमचं अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा। आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारती सुद्धा झाल्या पाहिजे। पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते वेगळं प्रावधान करतील। न्यायमूर्तींच्या वक्तव्यावरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला। पाहूया। ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे। आम्ही तेच सांगतो, नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 38,000 नाही, आता 45,000 कोटीपर्यंत बजेट गेलं आहे। त्यातले फक्त 10 ते 15,000 कोटीच खर्च होणार आहेत। फार तर बाकीचे सगळे ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या, कुंभमेळा मंत्र्यांच्या, चंपतरायच्या खिशात जाणार आहे सगळ्यांच्या। शाळा आहे तर शौचालय नाही, शौचालय आहे तर पाणी नाही। आता तरी जरा शुद्धीवर या। आम्ही म्हणत होतो की कुंभमेळ्याला 35,000 कोटीची गरज काय? आज मात्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय प्रसन्न वराडे यांनी या सरकारला चपराक लावून प्रश्न विचारला की तुम्ही जर कुंभमेळ्यावर 35,000 कोटी खर्च करत असाल तर शिक्षणासाठी 3,000 कोटी रुपये तुमच्याकडे नाहीत का? आम्ही कुंभमेळ्याला विरोध करत नाही, तुम्ही 2, 4, 5,000